माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सध्या त्रिशूल तांडव मोर्चा काढला जातोय। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातून सुरू झालेल्या मोर्चाचा आज 9वा दिवस सुरू आहे। कर्जमुक्तीची सरकारला आठवण व्हावी आणि मेळघाटातील प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधलं जावं यासाठी ही पदयात्रा कडूंच्या वतीने काढण्यात आली आहे। मात्र आज बच्चू कडू यांनी संपूर्ण प्रकरणात 9 दिवसानंतर सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे आणि हे प्रकरण अजून तापणार असल्याचं स्पष्ट संकेत दिलेला आहे। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, काय मोर्चा आहे, मोर्चातील मागण्या काय आहे, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, 9 दिवसापूर्वी सुरू झालेली बच्चू कडू यांची मेळघाट संघर्ष महापदयात्रा सोमवारी चिखलदरा येथे आज धडकलेली आहे। आज या संपूर्ण यात्रेचा 9वा दिवस आहे। मात्र यात्रेच्या 6व्या दिवशी बच्चू कडू यांनी थेट हातात त्रिशूल घेतलं होतं। सरकार आणि प्रशासन पाहिजे तशा पद्धतीत जसं समोर आलं नाही, तर आम्ही 9 तारखेला म्हणजे आज तहसील कार्यालयात हजारो त्रिशूल घेऊन तांडव नृत्य केल्याशिवाय राहणार नाही, असं 6व्या दिवशीच कडू यांनी इशारा दिला होता। आणि त्यानंतर या मोर्चाला त्रिशूल तांडव मोर्चा म्हटलं गेलं, कारण की बच्चू कडू यांनी 6व्या दिवशी हातामध्ये त्रिशूल घेऊन ते उभे होते आणि या मागण्यांसाठी ते त्रिशूल घेऊनच पुढे त्यांचं आंदोलन जे आहे ते सुरू ठेवतील असं त्यांनी संकेत दिलं होतं। आता या संपूर्ण मोर्चामध्ये बच्चू कडू यांच्या मागण्या काय आहेत हे आपण जाणून घेऊया। पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात जी स्थानिक लोक आहेत त्यांना त्यांचे मूलभूत सुविधा आणि हक्क मिळाले पाहिजेत। रोजगार, शिक्षण, पिण्याचं पाणी, आरोग्य सेवा, वीज, रस्ते आणि मोबाईल नेटवर्क अशा मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटात अद्याप कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। कडूंचं म्हणणं आहे की आम्हाला केवळ आश्वासनं किंवा तात्पुरती मलमपट्टी नको आहे। मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी विशेष पॅकेज जाहीर झालं पाहिजे, तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची कायमस्वरूपी नियुक्ती करायला पाहिजे आणि वन विभाग जो आहे त्याच्या कायद्यातील ज्या जाचक अटी आहेत त्या शिथिल करून पाहिजेत, जेणेकरून शेतकऱ्यांना या सगळ्यामध्ये मदत होईल, असं सगळं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे। याशिवाय रस्ते, वीज निर्मितीचे ठोस शासन निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चिखलदऱ्यातून आम्ही हटणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी या संपूर्ण आंदोलनादरम्यान दिलेला आहे। आता या 9 दिवसात काढण्यात आलेल्या पदयात्रेनंतर चिखलदऱ्याला छावणीचं स्वरूप आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात लोक तेथील तहसील कार्यालयाबाहेर जमू लागलेत। अमरावती ग्रामीण पोलिसांनी चिखलदरा शहरात आता कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय। संवेदनशील मार्गावर त्यांनी बॅरिकेटिंग केलेली आहे। कडू यांचं म्हणणं आहे आता 9 दिवस आम्ही मोर्चा काढलाय, त्यामुळे शांततेच्या मार्गाचा टप्पा आता संपलेला आहे। सरकारने आपल्या मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन कुठल्याही स्तराला जाऊ शकतं। आदिवासी युवकांसाठी स्थानिक पातळीवर रोजगार आणि आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण या प्रमुख मागण्यांसाठी हजारो आंदोलकांचा जथ्था चिखलदऱ्यात आला असल्याने राज्य सरकार यावर आता काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। याशिवाय शेतकऱ्यांना 31 जून पूर्वी कर्जमाफी करू असं सरकारने कडू यांना मागच्या वेळी एक आश्वासन दिलं होतं। जेव्हा बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची जी कर्जमाफीची जी एक संपूर्ण प्रकरण होतं त्याला घेऊन जेव्हा मोर्चा काढला होता तेव्हा आश्वासन दिलं होतं की 21 जून पूर्वी आम्ही कर्जमाफी करू। आता या आश्वासनाची आठवणही बच्चू कडू यांनी या पदयात्रेत करून दिली होती। आता आपल्याला माहिती आहे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख पर्यंतचे कर्ज एक माफ करण्याचा निर्णय जो आहे तो फडणवीस सरकारने घेतलेला आहे, पण कडू या निर्णयाशी सहमत आहे का असा प्रश्न अजूनही कायम आहे। कडूंचं म्हणणं आहे सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, म्हणजे फक्त जे 2 लाखचा क्रायटेरिया ठेवलेला आहे तो नको आहे, सरसकट कर्जमाफी केली पाहिजे आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना जिकडे सरकारने 50,000 देण्याचं एक ठरवलेलं आहे तिकडे किमान 1.5 लाख रुपये दिले पाहिजे। त्यामुळे त्यांची ही मागणी पूर्ण होणार का, म्हणजे 1.5 लाख दिले पाहिजे हे आणि सरसकट दिलं पाहिजे, ही बच्चू कडूंची मागणी जी आहे ती देखील पूर्ण होणार का हे जाऊन आपल्याला पुढे आता पाहावं लागेल। सरकारला अजूनही 4 वाजेपर्यंतचा वेळ आहे। आज
आज 4 वाजेपर्यंतचा वेळ आहे असं कडू म्हणतायत आणि त्यानंतर आमचं आंदोलन शांततेच्या मार्गावरून हटून अधिक तीव्र होईल असं देखील स्पष्ट करतायत. आम्ही त्रिशूल घेऊनही चालणार आहोत असं सांगत त्यांनी भविष्यातील आंदोलनाची दिशा स्पष्ट केलेली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांनी जसे की भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांना या अल्टिमेटमवरती आता काय प्रतिक्रिया ते देत आहेत ते देखील आपल्याला पाहावं लागेल. त्यांना यावर काय वाटतंय ते देखील पाहावं लागेल आणि 4 वाजेनंतर आंदोलक कोणती भूमिका घेत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.